श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, लवकरच तुझ्या आयुष्यातून दुःखाचे क्षण नाहीसे होऊन सुखाची आशा निर्माण होईल. कारण हा आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकत असशील त्या क्षणाला माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झालेले असेल. नकारात्मक ऊर्जा तुझ्यापासून कितीतरी दूर निघून गेलेली असेल. ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत असशील तेव्हा माझे आशीर्वाद, माझे चमत्कार तुझ्या जीवनात येत आहेत हे विसरून चालणार नाही. तुम्ही तुमच्या क्षमता वाढवाव्या. तुम्ही तुमच्या सर्व काही कार्यांसाठी प्रगती इच्छिता तर मग प्रयत्न करणे सोडू नका. प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे, तेव्हा प्रयत्न करणे चुकू नका. दर दिवशी तुमच्या परिस्थितीत नवीन परिवर्तन घडत आहे. हे देवाच्या आशीर्वादाने, तुम्ही केलेल्या कर्माच्या फळाने तुम्हाला प्राप्त होणार आहे. तेव्हा तयार व्हा ते सर्व काही मिळवण्यासाठी ज्यासाठी तुम्ही इच्छा प्रगट करत आहात. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्यासाठी नेहमी प्रयत्नरत राहा. प्रयत्न करत राहा की कोणतीही नकारात्मक बाजू किंवा कोणतीही नकारात्मक गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करू शकणार नाही. आणि त्याला दूर ठेवण्यासाठी तुम्ही सतत सकारात्मक विचार कराल, देवाचे नामस्मरण कराल. त्यामुळे तुम्ही अधिक सकारात्मक व्हाल. मला माहीत आहे हे करणे कधीकधी तुमच्यासाठी कठीण होते, पण ते तुमच्यासाठी अशक्य मुळीच नाही. कारण तुमचा देव तुमच्या शक्यता वाढवतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो, तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो. या दैवी चमत्कारासाठी, आशीर्वादांसाठी तुम्ही जर तयार असाल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ संदेश तुमच्यासाठी हा संदेश देत आहे की तुमची ऊर्जा पवित्र होत आहे. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने पवित्र केल्या जात आहात. तुमच्या मनाची सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारा काळ आला आहे. हा सुखद अनुभव घेण्यासाठी तुम्ही तयार आहात. जर तयार असाल तर देवाची सहाय्यता स्वीकार आहे असे टाईप करा. तुम्ही अद्भुत शक्तीने, दिव्य शक्तीने देवाशी जोडल्या जात आहात. या रात्रीतून तुमच्या दुःखांचा अंत होईल, शेवट होईल आणि तुम्ही जेव्हा उद्याची सकाळ पाहाल ती आनंदाचे क्षण घेऊन आलेली सकाळ असेल, ज्यात तुमच्यासाठी आनंदी आनंद असेल, तुमच्या नात्यातील प्रेम असेल, गोडवा असेल, तुमच्यासाठी काही चमत्कार असतील आणि तुमच्यासाठी ते सुसंवाद असतील ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत तरसत आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्याकडून ते सर्व काही काढून घेण्यात येत आहे जे तुझ्यासाठी त्रासदायक आहे, दुःखकारक आहे आणि तुला सुखासाठी, आनंदासाठी पुढे केल्या जात आहे. आनंद स्वीकार कर. तू भाग्यशाली बाळ आहेस. मला तुझी मदत करायची आहे. ती स्वीकारण्यास तू तयार आहेस? कारण तुझी भाग्यशाली म्हणून मी निवड केली आहे. कारण कित्येक लाखो लोक या संदेशापर्यंत येतील. कुणी यातील आशीर्वाद स्वीकार करतील तर कुणी दुर्लक्ष करेल. पण जो कोणी प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक आणि आशीर्वादांना स्वीकार करण्याची तयारी दाखवेल त्यासाठी हा आशीर्वादी रूपी संदेश असेल. त्यालाच या संदेशातील आशीर्वाद प्राप्त होतील. पुढे ढकलू नकोस किंवा याला टाळाटाळ करू नकोस. तर संदेश पुढील काही मिनिटे शांतपणे ऐकत राहा, कारण याच्या तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. तुला कधीकधी विचार पडतो की खूप काही कठीण परीक्षा माझ्याच आयुष्यात का आल्या आहेत. मीच का त्याचा सामना करावा? मीच का त्याच्यासाठी आहे का? तर तुझ्या मनातील सर्व काही प्रश्नांना आज सोडवण्यासाठी देव तुझ्यापर्यंत आले आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील काळोख कायमचा निघून जाईल. तू जर देवांच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ इच्छितोस तर तुझे प्रयत्न सुरू ठेव. कारण तू निस्वार्थ मनाने ते प्रयत्न करशील आणि मी तुला विजयी घोषित करेल. तुझ्या दुःखांचा अंत होईल. ते सकाळपर्यंत तुम्हाला मिळेल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात.
सर्व काही योग्य वेळेवर घडल्या जात आहे. देव म्हणतात, बाळा तू माझा आहेस. तू सुख, समृद्धी, आनंद आणि अशा योग्य व्यवस्थेसाठी तयार केल्या जात आहे. काही भेटवस्तू तुला मिळणार आहेत. त्यासाठी तुझी ऊर्जा वाढवल्या जात आहे. घाबरू नकोस, कारण देवाचे कार्य सुरू झाले आहे. तुझ्या आयुष्यात, तुझ्या संसारात तुला ती भरभराट हवी आहे. होय, त्याची योग्य वेळ येत आहे. कधीकधी रात्रीतून चमत्कार होतात. ते तुम्ही स्वीकार करावे, कारण ते तुमचे आनंद वाढवणारे असतात. तुमच्या घराला सुख, समृद्धी आणि भरभराटीने भरणारे असतात. तर मग विचार कसलाही न करता देवाचे नामस्मरण कर. देवावर श्रद्धा, विश्वास दाखव आणि या संदेशातील प्रत्येक आशीर्वादाला स्वीकार कर, कारण हे सर्व काही तुझ्यासाठी आहे आणि ते तुलाच मिळणार आहे. अगदी कुणीही तुझा कितीही विरोध केला, तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या गोष्टी घडू शकणार नाहीत. त्या नकारात्मक गोष्टी देव घडू देणार नाही. तुझ्यासाठी असलेले, हवे असलेले आशीर्वाद तुझ्या वाटेवर आहे. तुझी ती वाट देव सुखाने भरत आहे, आनंदाच्या क्षणाने भरत आहे. तू फक्त त्यावर चालून तुझे आशीर्वाद, चमत्कार प्राप्त करायचे आहे. कधीकधी तुम्हाला भीतीही वाटेल. कधी तुमचे मन थक्क होईल की इथे मी पुढे चालू शकतो का? पण देवावर विश्वास ठेवून तू पाऊले पुढे टाकत राहिलास तर तुला काहीही कमतरता जाणवणार नाही. तुझी सुख, समृद्धी तुझ्या याच वाटेवर तुला मिळणार आहे. तुला जरी ही काही गोष्टी परीक्षा वाटत असेल तरी सुखाने तुझा संसार घडेल. तू पुढे चालत राहा. सुख, समृद्धी आणि आनंद तुला मिळणार आहे. त्या भरभराटीच्या मार्गावर तुला पुढे चालत जायचे आहे आणि तू ज्याचा शोध घेत आहेस ते तुला तुझ्या मार्गात मिळणार आहे. तुझ्या अपेक्षा, इच्छा पूर्ण केल्या जाणार आहेत. तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण होताना तू देवाला धन्यवाद दे. तुझ्या नात्यांना तो गोडवा दे आणि तुझे सुसंवाद सुरू ठेव, कारण देव तुला तुझ्या अपेक्षा पूर्ण करताना पाहू इच्छितो. देव तुझ्या आनंदाला वाढवू इच्छितो आणि तुझ्या नात्यांना तुझ्याकडे परत परत पाठवू इच्छितो. तू जर तुझ्या नात्यांमध्ये आनंदी असशील तर तो आनंद तुला मिळेल. या संदेशाला चुकवू नको, दुर्लक्षित करू नकोस. यातील आशीर्वादांना, चमत्कारांना स्वीकार करण्यास तू जर तयार असशील तर होय म्हणून स्वीकार कर. चमत्कार घडतील. तुम्ही तुमच्या आशीर्वादांसाठी तयार केल्या जात आहात. स्वामी माऊलींनी तुमची निवड केली आहे. तुमच्या आयुष्यात मोठे चमत्कार घडणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जाणार आहे. या रात्रीतून सुद्धा तुम्ही चमत्काराची अपेक्षा करू शकता. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात, आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.